स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे। अशा वेळेला शिंदेंच्या शिवसेनेकडून एक मोठा दावा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चांना उधाण आलंय। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व आमदार शिंदेंच्या संपर्कात। शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा दावा। दसरा मेळाव्यानंतर ठाकरे सेनेला धक्का देणार। आमदार कृपाल तुमानेंच्या दाव्यानं खळबळ। राज्याच्या राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना सर्वच पक्ष कामाला लागले। दौरे आणि बैठकांमधून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे। निवडणुकांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। याच दरम्यान पद, जबाबदारी आणि पक्षात होत असलेली घुसमट अशी अनेक कारणे देत पक्षांतर सुरू झालंय। अशा वेळी सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 आमदार सोडले तर सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी केल्यानंतर चर्चांना उधाण आलंय। आमच्या संपर्कात त्यांचे 2 आमदार सोडले तर सर्व आमदार आहेत। माजी नगरसेवक मुंबईचे जवळपास आता 60% आमच्याकडे आलेलेच आहेत। त्यातले आणखी जे उर्वरित आहेत त्यातले सुद्धा 50% लोक आमच्या संपर्कात आहे आणि येण्यासाठी इच्छुक आहे। फक्त आम्ही मुहूर्त काढणे बाकी आहे। आम्ही मुहूर्त काढला की त्या दिवशी सर्व आमच्याकडे। वाढदिवस तसेच गणेशोत्सवाप्रमाणे ठाकरे बंधू आता दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येणार असल्याची माहिती समोर येते। उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रणही पाठवलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना मनसेच्या राजकीय युतीची घोषणा करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यात धमाका करण्याची घोषणा केली आणि यावरून आता शिवसेनेकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। संजय राऊताला काय सवय आहे, तो सकाळचा भोंगा वगैरे वाजवण्याची, काहीतरी बोलायचं असते म्हणून काहीतरी बोलतात, पण धमाका आम्ही देणार आहोत। उरली सुरली जे आता शिवसेना उभाटाला आलेली आहे त्या उभाटेला दसऱ्या मेळाव्याच्या नंतर आम्ही सुद्धा त्यांना एक मोठा दणका देणार आहोत। तेव्हा त्यांना कळेल की त्यांचा पक्ष या राज्यातून नेस्तनाबूत झालेला आहे। कृपाल तुमाने हे शिंदेंची शाबासकी घेण्यासाठी सगळं करत असतात। कृपाल तुमाने यांनी यादी जाहीर करावी असं थेट आव्हान ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी दिलंय। कृपाल माने कोण आहे हेच मला अगोदर माहिती नाही आणि ज्याला मनाला वाटेल ते बोलतात। कसं आहे ते शिंदे सरकारची शाबासकी घेण्यासाठी काहीतरी वक्तव्य करत असतात। आता त्यांना काय माहिती, सगळेच आमदार असतील तर मला त्यांना विचारा की महेश सावंतचा नंबर आहे का, त्यांना कृपाल मानेंना विचारा बाबा कोण कोण असतील त्यांची यादी डिक्लेअर करा आताच, कशाला वेळ घालवताय। दसरा मेळाव्यानंतर ठाकरे गटाचे 2 आमदार वगळता सर्व आमदार आणि नगरसेवक आमच्याकडे येणार असा दावा शिंदे सेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये एकच चर्चा रंगली आहे। मात्र हे सगळे दावे ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी खोडून लावले असले तरीही दसरा मेळाव्यानंतर शिंदे गट ठाकरे गटाला खिंडार पाडणार की ठाकरे गट शिंदे गटाला काहीतरी धक्कातंत्र देणार याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।